मागच्या मुलीने सहकार्याच्या मदतीने आईला संपवले। खालापूर, मुली आईच्या अत्यंत जवळ असतात। प्रत्येक लहान सहान गोष्टी मुली आईसोबतच शेअर करत असतात असे म्हटले जाते। पण दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनेत मुलींनी सहकार्याच्या मदतीने आईला यमसदनी धाडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत। पहिली घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात घडली आहे। आईने मुलीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने मुलगी आणि तिच्या प्रियकराने मिळून तिचा खून केला आहे। तर दुसऱ्या घटनेत घरगुती वादातून मुलीने आईला संपवले आहे। खालापूर रायगड येथील परखंदे अहिल्यानगर गावात घडली आहे। संगीता मारुती झोरे असे मयत महिलेचे नाव आहे। मयत संगीता या आपल्या दोन मुलींसह परखंदे अहिल्यानगर गावात राहत होत्या। मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास संगीता यांना झोपेतून जाग आली। यावेळी संगीता यांना त्यांची मोठी मुलगी भारती ही तिचा प्रियकर संतोष नांदगावकर याच्यासोबत नको त्या अवस्थेत दिसली। संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। यावेळी संतोषने त्यांचे तोंड दाबून त्यांना जमिनीवर खाली पाडले। त्यानंतर संगीताच्या तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरले, तर भारतीने आईचे पाय पकडले। श्वास कोंडल्याने संगीताचा मृत्यू झाला। संगीता यांची हत्या झाल्याचे लपवण्यासाठी आरोपींनी साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला मृतदेह लटकवला, तसेच पायाजवळ लाकडी स्टूल ठेवून हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला। घटना घडली तेव्हा संगीता यांची लहान मुलगी तेथेच उपस्थित होती। लहान मुलीने सर्व घडला प्रकार नातेवाईकांना सांगितला। यानंतर ही हत्येची घटना उघडकीस आली। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। अधिक तपास खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार हे करीत आहे। तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड।